हेलो। ठीक है। सो लास्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट समजलं. आज दोन टॉपिक आपल्याला बघायचे. एक आहे एक्सेप्शन हँडलिंग आणि दुसरा आहे फाईल हँडलिंग. सो काय बघणार आपण? एक्सेप्शन हँडलिंग अँड द फाईल हँडलिंग. EXCEP, एक्सेप्शन हँडलिंग अँड फाईल. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. त्यांना माहिती पाहिजे कसं वापरायचं, काय वापरायचं. मोर इम्पॉर्टंटली कुठलाही कॉन्सेप्ट स्टडी करण्याच्या अगोदर याला अनलकवर गेले, काय त्याचे यूज आहे ते समजणं खूप गरजेचं. तर पहिलं पार्ट आपण एक्सेप्शन हँडलिंग बघून घेऊ, कारण एक्सेप्शन हँडलिंग फाईल हँडलिंग साठी गरजेचे. ठीक आहे. तर हे एक्सेप्शन हँडलिंग काय आहे, कशासाठी आणलं गेलं, कसं त्याला वापर करायचा, काय सिंटॅक्स आहे आणि त्याचा पर्पज. तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? ऐकलं असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतो का असतो? वाय रिझन त्याचं कशामुळे आणलं गेले त्याला? एरर हँडल करण्यासाठी. पण कुठल्या टाईपचे एरर्स? नाही, सिंटॅक्स एरर साठी तर आपलं कंपायलर इंटरप्रिटर आहे ना, ज्यांनी प्रोग्राम लिहिलाय तो कंपायलर. ठीक आहे. नॉर्मली एररचा अर्थ काय असतो? एररचे टाइप्स कोणते कोणते? एररचे टाइप जर तुम्हाला विचारले, कोणते कोणते टाइपचे एरर तुम्ही म्हणता की हा एरर्स? कंपाईल टाइम म्हणजेच तो सिंटॅक्स एरर म्हणता येईल किंवा आपण लॉजिकल एरर म्हणता येईल, राईट? म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे सिंटॅक्स एरर्स. एखादं एक्झाम्पल देता येईल सिंटॅक्स एररचं? जो सिंटॅक्टिकल एरर असं म्हणता येईल. कुठले एक्झाम्पल? आता आपण ते एवढे प्रोग्राम बघितलं. का असतो सिंटॅक्स एरर मग? कुठले पण प्रिंट करताना डबल कोट मिस केला, राउंड ब्रॅकेट मिस केला किंवा इंटेंडेशनचा ब्लॉक मिस केला, हे सगळे काय तुमच्या सिंटॅक्टिकल एरर फॉर एक्झाम्पल. ओके. सिंटॅक्स एरर. दुसरं एक असतो तुमचा लॉजिकल एरर. आता लॉजिकल एरर जो पार्ट आहे, ठीक आहे, लॉजिकल एरर म्हणजे तुमचं लॉजिक चुकलेले, प्रोग्राम चुकलेला नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही इव्हनचा प्रोग्राम करताय. आपला लॉजिक काय? एखाद्या नंबरला मॉड टू इक्वल टू झिरो असेल तर हा लॉजिक फॉर द इव्हन. पण चुकून तुम्ही तिथे मॉडच्या ठिकाणी थ्री लिहिलं. हा सिंटॅक्टिकल एरर नाहीची पहिली गोष्ट. प्रॉपर प्रोग्रामवर तुमचं लॉजिक चुकलेलं आहे. तो लॉजिकल एरर पण हा एक पार्ट असतो. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दिस, काही एरर जे असेल ते ना सिस्टीम एरर म्हणतात त्याला किंवा रन टाइम एरर. ओके. हे रन टाइम एरर्स नाही सिंटॅक्टिकली एरर असतो, नाही लॉजिकल एरर असतो. अपार्ट फ्रॉम दिस बोथ एरर जे रन टाइम अकर होतात प्रोग्राम रन झाल्यानंतर, मग असे प्रोग्राम जर आपण हँडल नाही केले त्याच्या एरर्स, तर तो सिस्टीम पूर्ण क्रॅश होतो. प्रोग्राम पुढचे जे लाईन आहे ते एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे. मग असे एरर हँडल करण्यासाठी आपल्याला एक्सेप्शन हँडलिंगची गरज असते. लक्षात येतं? मग आधी आपण पहिलं सिंटॅक्स एरर जनरेट करून बघू, लॉजिक एरर जनरेट करणं बघू. मग सिस्टीम एरर कसा जनरेट करायचा? मोस्टली तो येतो, कारण ते आपलं कसा आतून त्याला कसं टॅकल करायचं आणि कशा वेळेने त्याचा वापर करून घ्यायचा ते बघू. ठीक आहे. एक जनरल ॲज युजुअल तुम्हाला जर सिंटॅक्स एरर जनरेट करायचा असेल, कुठलाही एक प्रोग्राम घेऊ शकता आणि त्याचा सिंटॅक्स एरर तुम्हाला तिथे जनरेट करताय. सो आधी सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे? फाईल सेव्ह करून घेऊ. कुठे जाणार आपण? इव्हिनिंग पी बाय लेट मी ऍड हिअर एक्सेप्शन डेमो म्हणून पार्ट आहे. ठीक आहे. तर सिंटॅक्स एरर कुठलेही असतात. तुम्ही प्रिंट लिहिताना सपोज डबल कोट नाही दिलं आणि ते काहीतरी लिहिताय, हा काय तुमचं सिंटॅक्स एरर. तो धडधडीत सांगतो सुद्धा दिस इज अ सिंटॅक्स एरर. सिंटॅक्स चुकलं तुम्ही सिंटॅक्टिकल एरर. फाईन. याला करेक्ट तुम्ही इथेच करू शकता. म्हणजे प्रोग्राम रन व्हायच्या आधीच त्याने सांगून दिलं की सिंटॅक्टिकल एरर आहे. सिंटॅक्ट एरर प्रॉपर आउटपुट आला. हा एक पार्ट असतो. ठीक आहे. पण आता एक माझा तुम्ही काय नीट ऑब्झर्वेशन करून सांगायचं. यारा एंट्री प्रिंट ऍज युजल आपण नॉर्मल फ्लो सवय तीच आहे आपल्याकडे. नॉर्मल फ्लो FLOW 1 किंवा त्याला 2 म्हणतो त्याला. ठीक आहे. आणि याच्या आधी एक मी प्रिंट करतो नॉर्मल फ्लो 1.
ठीक आहे. आता काय आउटपुट येईल? आउटपुट मध्ये काय मिळेल? फर्स्ट येईल. सेकंड नॉर्मल फ्लो सेकंड येणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. काय तुम्हाला मी डिफरन्शिएट काय सांगतो ते लक्षात घ्या. ठीक आहे. जो पहिल्या लेक्चरला पण मी सांगितलं होतं, कारण आपल्या कम्प्युटरला बायनरी समजतं, राईट? आपण काय करतोय? कोड लिहितोय. तर हा कोड सगळ्यात अगोदर काय होईल? कन्वर्ट होईल. कन्वर्ट कोण करतं? इंटरप्रिटर किंवा कंपायलर. पायथॉनचा जो इंटरप्रिटर आहे, सगळ्यात अगोदर हा पूर्ण प्रोग्राम कंपाईल करतो. ठीक आहे. त्याला कंपाईल करता करताच एरर आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण एक्झिक्युशनला तो गेलाच नाही. असं कधी होत नाही, पहिला लाईन कंपाईल केला आणि प्रिंट केला, पहिल्या लाईन दुसऱ्या लाईन कंपाईल केला प्रिंट केला. इथं चुकलं एरर, थांबून गेला तो. ठीक आहे. तर हा सिंटॅक्स एरर आहे. ठीक आहे. लक्षात येतं सिंटॅक्स एरर मध्ये कुठल्याही लाईनला तुमचा जर 1000 लाईनचा प्रोग्राम आहे, पहिल्या लाईनला जरी सिंटॅक्स एरर असेल तर तो तिथेच थांबतो. 999 लाईन तर थांबून ठेवतो. आणि सिंटॅक्स एरर ते आधी सॉल्व्ह करा, मग मी पुढे जाईल. ठीक आहे. हा एक पार्ट आहे. हा डिटेक्टेबल असतो कारण लगेच कळतो सुद्धा की नाही, हा सिंटॅक्स एरर इथे थांबलं पाहिजे आपण. पहिलं फ्लो लक्षात आला. फाईन. सेकंड आहे की काही लॉजिकल एरर असतात. लॉजिकल एरर म्हणजे काय? ऍज युजल इव्हन ऑड नंबर चेक करायचे आपल्याला. तिथे कसं चेक करणार, काय करणार आपण ते बघू. की कौन है रियल इस्टेट नहीं चाहिए. ठीक आहे. सिंटॅक्स एरर आणि लॉजिकल एरर जनरेट करायचं असेल तर आपण कुठलाही प्रोग्राम करू शकतो. फॉर एक्झाम्पल एक नंबर घेऊन टाकू आपण 7 आणि चेक करायचं की इव्हन आहे की ऑड. पण ऍज युजल इफ कंडिशन यूज करणार एन मॉड करणार काय टू, नाही इथे नॉट इक्वल टू 0 करतो. राईट. सॉरी, काय इथे आपल्याला तरी सिंटॅक्टिकल एरर आलाच असतो. ठीक आहे. पी आर आय एन प्रिंट काय करणार आपण इथं इव्हन. ऍक्च्युली आपण उलट पण लिहू शकलो असतो, पण आपल्याला तो ऍक्च्युअली लॉजिकल एरर जनरेट करायचा आहे. सो आपण हा पार्ट इथे करून घेतो. इथे काय करणार आपण ऑड. आता 7 काय ऑड आहे, प्रिंट काय करायचं इव्हन. आणि सिंटॅक्टिकल एरर नाहीये, एरर हा जो आहे तुमचा लॉजिक चुकलेला आहे तुमचा तो पार्ट. असे एरर मग लॉजिकली तुम्हाला शोधावं लागतात, डिटेक्ट करावं लागतात, तुम्हाला त्याच्यानुसार प्रिंट होत. 2 वे काय. आता तिसरा वे कडे आपल्याला जायचं आहे, तो मेजर मेन पार्ट. ठीक आहे. तो नाही सिंटॅक्टिकल एरर असतो, नाही लॉजिकल एरर असतो. पण असे काही एरर्स येतात जे सिस्टीम जनरेटेड असतात किंवा रन टाइम एरर असतात. ठीक आहे. त्या एररला एक्सेप्शन म्हटलं जातं. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की आपण एक छोटासा प्रोग्राम करूया. खूप टाईपचे एरर्स आहेत आणि ऍक्च्युली आलेले पण आहे आपल्याला, पण आपण एवढं लक्ष दिलं नाही, ते सॉल्व्ह करून घेतलं. पण आता ते लक्ष द्यायचंय आणि त्याचा इफेक्ट खूप मोठा होतो पुढे जाऊन. आता मी काय करतो, एक नंबर घेतो. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 10 घेऊन टाकला. बी इज इक्वल टू मी काहीतरी 2 घेतो. राईट. आणि आन्सर इज इक्वल टू काय करणार आहे मी ए डिवायडेड बाय बी. परफेक्ट. आणि इथे आपण काय करूया, आन्सर प्रिंट करू. एन एस इक्वल टू काय करणार कॉमा आन्सर. परफेक्ट आहे. आउटपुट मध्ये काय येईल आता, आउटपुट काय काय येणार नॉर्मल फ्लो 1 नंतर 5 नंतर 2. ऑब्विसली व्यवस्थित फ्लो आहे ऍज युजल. नाही हा सिंटॅक्टिकल एरर आहे, नाही हा लॉजिकल एरर आहे, कुठलाच काहीच एरर नाही, एव्हरीथिंग परफेक्ट आला. ठीक आहे. आता मी थोडासा चेंज करतो याच्यामध्ये. मी इन्स्टेड ऑफ 2 ना इथे लिहितो 0. हे लॉजिकल एरर आहे नाही, सिंटॅक्टिकल एरर आहे नाही, व्यवस्थित ऍज युजल प्रोग्राम असेल. पण याला जेव्हा मी रन करणार तर सिंटॅक्स एरर असता तर हा पण झाला नसता. पण आता काय झालं, पहिल्या लाईन एक्झिक्यूट आला आणि नंतर तुमचं काय झालेलं एरर जनरेट झालं, डिव्हिजन बाय एरर्स. मग हे एरर काय, हे सिस्टीम जनरेटेड एरर आहे किंवा याला रन टाइम एरर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हे रन टाइम एरर जर आपण हँडल नाही केले
तर याचे पुढचे जेवढे पण लाईन्स आहेत ते एक्झिक्यूट होतच नाही, है ना. मग याच्यापेक्षा सिंटॅक्स एरर परवडला. ऍटलीस्ट तो काहीच होत नाही. तो आधी म्हणतो की तुम्ही सॉल्व्ह करा मग एक्झिक्यूट होईल. लॉजिकल एररनी पण कळतं की काहीतरी लॉजिकल चुकलंय. पण ते असे रन टाइम एरर आले तर, आणि युजर बी ची व्हॅल्यू काय प्रिंट करणार आहे ते आपल्यावर आहे का? असे एरर हँडल केल्या पाहिजे, नाही तर संपलं, प्रोजेक्ट पूर्णच गेला तुमचं, पुढचं काहीच एक्झिक्यूट होणार नाही. हे प्रत्येक याच्यात केलेलं, आपल्या याच्यात नाही. जर हे आपलं कॅल्क्युलेटर तुम्हाला दिसतंय, तुम्ही ते 7/0 केलं, ठीक आहे, पण यांनी जर हे एरर हँडल नसतं केलं तर हे आपले हे नट कोलॅप्स झालं असतं. ठीक आहे. मग असे जे एरर्स आहेत ते हँडल करणं खूप गरजेचे आहे. ठीक आहे. आणि हे एरर हँडल करण्यासाठी आपला जो टॉपिक आहे तो एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे. सी प्लस प्लस मध्ये सुद्धा आहे, जावा मध्ये आहे, .NET मध्ये आहे आणि पायथन मध्ये सुद्धा आहे. पायथन मध्ये थोडासा सिंटॅक्स वेगळा आहे, कीवर्ड्स काही वेगळे, बट पर्पज थीम इज सेम. ठीक आहे. मेन पर्पज समजतं, राईट. तर अजून एक दोन एरर मी जनरेट करून दाखवतो. जे फक्त एवढाच एरर नाही, ते खूप सारे एरर्स असतात. फॉर एक्झाम्पल अज्युम करा की तुमच्याकडे हा एरर कुठला आला होता आता, झिरो डिव्हिजन बाय एरर्स, कारण झिरोने आपण डिवाइड करतो. आता अज्युम करा मी a इज इक्वल टू 2 लिहिला, बरोबर, आणि b इज इक्वल टू मी लिहितो परत 2. ठीक आहे. आणि मी करतो काय इथे a प्लस b. आउटपुट काय येईल आता? होईल का नाही होणार? कॉनकॅट वगैरे काही कोणाला काही सांगायचंय? करू रन? म्हणजे एरर दिला असं तुमचं म्हणणं आहे? ओके. म्हणजे हा 2 आणि प्लस स्ट्रिंग आणि नंबर आहे म्हणून तो 22 आन्सर येणार नाही, बरोबर? 22 नाही येणार. कशावरून 22 नाही येणार? आला तर ठीक आहे. बेसिकली हा एक एरर देतो, तो म्हणजे तुमचा टाईप एरर. ठीक आहे. मी परत रन करतो, तर समजून घ्या डिफरन्स एक्झॅक्टली काय करतो आपण. हा एरर तुम्हाला देणार आहे, दॅट इज अ टाईप एरर्स. काय म्हणतोय तो? अनसपोर्टेड ऑपरंड. तुम्ही इंटिजर आणि स्ट्रिंगला ऍड करण्याचा वे करता, तो तुमचा होणार नाही. ठीक आहे. पण हा सिंटॅक्टिकली परत एरर नाहीये, सिंटॅक्टिकल एरर नाहीच. तुम्ही व्हॅल्यू काही पण स्टोअर करू शकता, पण तो सिस्टीम जनरेटेड एरर, सिस्टीम त्याला ऍक्सेप्टेड नाहीये. जर आता मी थोडासा ट्विस्ट करतो आता, प्लस करतोय, स्ट्रिंग आहे, घेऊन जाईल. ठीक आहे. आणि सेम टाईप आहे, सेम टाईप आपण ऍड करू शकतो. म्हणजे इफ सब एरर कळत आहे तुम्हाला, असे एरर्स आहेत जर ते सिस्टीमच्या एनालिस मध्ये बसत असेल तर ते एक्झिक्यूट होतील, नसेल तर प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर तो एरर थ्रो करतोय, तो मोर डेंजरस. ठीक आहे. ते जर तुम्ही 1000 लाईनचा प्रोग्राम पहिल्याच लाईनला एरर आलं, पुढचे 999 लाईन तर गेले. ठीक आहे. मग अशा एररना कसं हँडल करायचं, त्याला हँडल करण्यासाठी पायथन मध्ये एक्सेप्शन हँडलिंगचा टाईप दिलेला आहे. सगळे कळतंय तुम्हाला? सिंटॅक्स एरर, लॉजिकल एरर, सिस्टीम जनरेटेड ऑर रन टाइम एरर्स. कोणते कोणते एक्झाम्पल देणार रन टाइम एरर तुम्हाला? टाईप एरर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर झिरो डिव्हिजन एरर हा पण एक एरर आहे. अजून एक एरर जनरेट करून दाखव. 2-3 एरर माहिती पाहिजे, जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे. चला अजून एक एरर आपण काय जनरेट करू. अज्युम करा आपल्याकडे ना एक टप्पल आहे किंवा लिस्ट आहे. ठीक आहे. 1,2,3,4 असे व्हॅल्यू आहेत. आणि ह्या व्हॅल्यू मध्ये तुम्ही काय करता, आपल्याला माहिती आहे आपण इंडेक्स नुसार व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो. आता जर मी असं केलं L(1) तर काय आउटपुट येईल? 2 येणार आहे, कारण 0 पासून इंडेक्स चालू होतो आणि 2 आउटपुट येतं. बट जर कधी कधी तुम्ही डायरेक्ट इथे 10 देऊन टाकले, तेवढे व्हॅल्यू आहेत का? नाहीये. पण हे सिंटॅक्स एरर नाहीये अजय. परत रन करायला जेव्हा तुम्ही जाणार, तो काय म्हणेल? इंडेक्स आउट ऑफ रेंज, ह्या नावाचा इंडेक्सच नाही, तुम्ही कसं जनरेट करताय? तो एरर तर आला तर ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय होतोय, त्याचे पुढचे लाईन एक्झिक्यूट होत आहेत, तो मोठा प्रॉब्लेम. ठीक आहे. मग असे जे सिस्टीम थ्रू एरर येणार असतात त्यांना हँडल करणं गरजेचं आहे, आणि ते हँडल करण्यासाठी आपण काय वापरतो? एक्सेप्शन हँडलिंगचं पार्ट. आता लक्षात येते कॉन्सेप्ट. आता फक्त प्रॉब्लेम क्रिएट केले आपण की कसे कसे प्रॉब्लेम्स येतात, तोच पार्ट आता आपण काय करणार आहे, हँडल करणार. मग
त्याला हँडल करण्यासाठी मी नॉर्मल अदर लँग्वेजचे गोष्टी करतो. तिथे ट्राय आणि कॅच ब्लॉक असतो. ठीक आहे, CATCH कॅच. मग इथे आपण एक्सेप्शन द्यावा लागतो आपल्याला. ठीक आहे, की कुठल्या टाईपचा एक्सेप्शन येणार आहे, आणि मग आपण तो हा ई ऑब्जेक्ट प्रिंट करतो इथे. हा जनरली पार्ट असतो, मे बी C++ और जावा. ठीक आहे, पण आपण कोडिंग कशात करतोय, पायथन मध्ये. तर पायथन मध्ये पण काही रॉकेट सायन्स आहे नाही. तिथे मग जो पार्ट आहे तिथे तुम्हाला ट्राय लिहायचा, अँड ऍज युजल ब्रॅकेट नाही आहे तिथे, इंटेंड वापरतो आपण, राईट. इथे आलो, मग इथे काय लिहिणार तुम्ही, कॅच नाही आहे इथे, इथे आहे एक्सेप्ट, EXCEPT. ठीक आहे, इथे पण लिहायचे तुम्हाला एक्सेप्शन ऍज ई, जे पण करू शकतो. आणि इथे तुम्ही काय करणार, ई प्रिंट करणार, क्लिअर अँटी प्रिंट. म्हणजे जिथे पण तुम्हाला वाटतोय की इथे तो ब्लॉक रन टाइम एरर येऊ शकतो, तो ब्लॉक ऑफ कोड तुम्ही कुठे लिहिणार, या ट्राय आणि एक्स. ठीक आहे, एवढा सिंपल पार्ट आहे. आणि एक्सेप्शन हँडलिंग हा एक सपोर्टिंग लँग्वेज आहे, कंपल्सरी नाहीये. पण लिहिणं किती इम्पॉर्टन्स आहे ते आपण समजतं. जर चुकून जर एखादा एरर जनरेट झाला, तर तो सिस्टीम जनरेटेड एरर आहे, तो प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला तो हँडल करणं गरजेचं आहे त्या लेवल. ठीक आहे, आता आपण याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू. कुठल्याही टाईपचा एक्सेप्शन असो, तुम्हाला जर वाटतंय तिथे एरर येऊ शकतात, तर ट्राय करणार आहे आपण. ठीक आहे, ऑब्विसली हा टॅब स्पेसवर तुम्हाला करावं लागेल. आणि इथे जाऊन काय करणार आपण, EXCEPT एक्सेप्ट. ठीक आहे, आता अजून एक पार्ट आहे. बेसिकली काय होतं, तुम्ही ना इथे एक्झॅक्टली कुठल्या टाईपचा एरर येणार आहे ते तुम्ही इथे स्पेसिफाय करू शकता. बेसिकली आता हा एरर कुठला एरर देत होता तुम्हाला, इंडेक्स आउट ऑफ रेंज एक्सेप्शन. ठीक आहे, इंड इंडेक्स INDEX, इंडेक्स इंडेक्स एरर दिलं त्याने, राईट, ऍज ई. आणि तुम्ही इथे काय प्रिंट करणार, ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता ते मला रन केलं, नॉर्मल फ्लो बंद झाला, एरर आला, पण काय करून घेतलं आपण, तो हँडल केलेला आहे म्हणून तो एरर नाही झाला. पहिले त्याने मेसेज दिला की काय चुकीचं आहे, त्याच्यामुळे पुढचे लाईन जे ते अफेक्ट नाही झाले, राईट. त्यामुळे हा एक पार्ट. पण याच्यापेक्षा अजून एक भारी असं आहे, कारण इथे तुम्हाला स्पेसिफिक एरर द्यावा लागेल. ठीक आहे, पण कधी कधी खूप सारा लेंदी प्रोग्राम असतो आणि कुठल्या टाईपचा एरर येऊ शकतो ते आपल्याला माहिती आहे का, तसं माहित नसतं. आता जनरली अज्युम करा की तुम्ही इथे दिलेला इंडेक्स एरर, पण तुम्ही तिथे ना एक वेगळाच एरर जनरेट झाला असेल, जो पण आहे, A इज इक्वल टू 2 करा, B इज इक्वल टू 2 करा. ठीक आहे, आणि आपण इथे ऍड करणार इक्वल टू A प्लस B. मी इथे प्रिंट करतोय सम इज इक्वल टू ऍड, जे पण सम कोलन इज इक्वल टू कॉमा ऍड. आता एरर स्पेसिफिकली कोणता लिहिला आपण, इंडेक्स. पण हा एरर कोणता थ्रो करणार, अनसपोर्टेड इंडेक्स. मग आता जरी आपण एक्सेप्शन हँडलिंग ट्राय केस लिहिलेलं असताना सुद्धा एरर येतोय, आणि एरर आपण भलताच हँडल केले. ठीक आहे, मेचा बेस्ट सोल्युशन असेल, पायथन म्हणतो इव्हन सगळे लँग्वेजेस म्हणतात, की तुम्हाला जर स्पेसिफिक एरर माहिती असेल स्पेसिफाय करा. तुम्हाला जर कुठलाच माहित नाही की काय एरर येऊ शकतो, त्यावेळी काय लिहा, डायरेक्टली एक्सेप्शन. एक्सेप्शनच्या अंडर सगळे एरर येतात, सगळे टाईपचे. तुम्ही जर एक्सेप्शन मेन्शन केला इथे, तर हा सगळेच टाईपचे एरर काय तो हँडल करून घेऊन टाकतो. त्याच्यामुळे आपल्याला तिथे काही प्रॉब्लेम जनरेट होत नाही. ठीक आहे, हे लक्षात येत आहे. सो दिस इज द एक्झाम्पल, किंवा जे ट्राय एक्सेप्ट जो पार्ट आहे एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. एक्सेप्शन हँडलिंग हा एक काइंड ऑफ सपोर्टिंग टूल्स आहे प्रोग्रामिंगला, असे रन टाइम एरर हँडल करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, आता याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. व्हेरिएशन्स म्हणजे काय, ते डिपेंडिंग ऑन इट, पण ऍटलीस्ट एवढं आलं पाहिजे एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. ठीक आहे, वेगवेगळे एरर असणार हे सांगाल, आणि हा सगळ्याच टाईपचे एरर हँडल करतो. तुम्हाला याची काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. आता हा याचा एरर आला, आणि आता मी इथं आन्सर करतो, म्हणजे काही टेन्शन नाही. आता हा दुसऱ्या टाईपचा आहे, पण काही अफेक्ट झाला का,
काही अफेक्ट नाही झाला, कारण एक्सेप्शन्स हँडल ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन्स. आणि अपार्ट फ्रॉम दिस, तुम्हाला असं वाटत असेल की मी स्वतःचा मेसेज द्यावा, तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. म्हणजे इवन दो मी पण माझ्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा वापरतो ना, खूप सारे ट्राय कॅच वापरले. कारण माझे फार 2-2, 3-3 हजार लाईनचे कोड असतात. कोणत्या लाईनला एरर येणार आहे, कसं एरर येणार आहे, ते हँडल नाही होत माझं. तर मी एक्झॅक्टली तिथे लाईन पण लिहितो, कुठल्या नंबरला एरर आहे ते पण लिहितो. कारण तो एरर भेटणं गरजेचं आहे. मी तर आपण एरर देऊ शकतो. पण सध्या फक्त एरर मेसेज देतो. मग आउटपुटमध्ये काय देईल फक्त? एरर. पण तिथेच तुम्ही लाईन नंबर स्पेसिफाय करू शकता. कुठल्या फंक्शनचा एरर आहे, कुठल्या फाईलचा एरर आहे, हे पण तुम्ही स्पेसिफाय करू शकता. तो 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 पार्ट आहे. ठीक आहे. तर हे युजर डिफाईन मेसेज पण आपल्याला म्हणता येईल, किंवा सिस्टीमचा एरर द्यायचा असेल तर आपण ऑब्जेक्ट प्रिंट करता येईल. ठीक आहे. तर दोन्ही ऑप्शन्स आहेत, लक्षात घ्या. पण सिस्टीम एरर जास्त अंडरस्टँडेबल आहे. पण हे टेक्निकल जो पर्सन आहे, डेव्हलपरला इझिली समजतं. पण जो एंड युजर आहे, ठीक आहे, हे जसं की हा एरर कुठल्या टाईपचा आहे, सिस्टीम जनरेटेड आहे की युजर डिफाईन्ड? हा युजर डिफाईन्ड आहे. ठीक आहे. ऍक्च्युअल सिस्टीम झिरो डिव्हिजन एरर येतं. त्याला कळणारच नाही झिरो डिव्हिजन एरर म्हणजे काय. पण हे कळतंय ना, कान डिवाइड बाय झिरो, तुम्ही झिरो नका एंटर करू. हे असे एरर्स हँडल केले जातात एक्सेप्शन हँडलिंग. एवढं लक्षात आलं? ठीक आहे. आता मेन जो कॉन्सेप्ट आहे एक्सेप्शन हँडलिंगचा, तो हाच. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण याच्यात थोडे वेगवेगळे व्हेरिएशन्स म्हणजे काय? तुम्ही मल्टिपल ट्राय कॅच वापरू शकता. ठीक आहे. मल्टिपल ट्राय कॅच म्हणजे हा एक ट्राय कॅच झाला तुमचा. ठीक आहे. सेम थिंग तुम्ही परत वापरू शकता दुसऱ्या टाईपचे एरर्स. जर काहीच रेस्ट्रिक्शन नाही की एका प्रोग्राम मध्ये एकच ट्राय कॅच. वेगवेगळे ट्राय कॅच, 100 तुम्ही ट्राय कॅच लिहू शकतात एकाच फाईलमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. तो एक व्हेरिएशन आहे. दुसरा व्हेरिएशन असा आहे, तुम्ही एका ट्राय सोबत मल्टिपल एक्सपेक्ट लिहू शकता. ठीक आहे. मल्टिपल एक्सेप्ट. म्हणजे तुम्हाला इथे एक्झॅक्टली माहित असेल की हा झिरो डिव्हिजन एरर देणार, ते लिहा. तुम्हाला एक्झॅक्टली माहित असेल की हा टाईप एरर देणार, तो लिहा. आणि अपार्ट फ्रॉम दिस कुठला एरर असतो तुमचं? एक्सेप्शनचा. म्हणजे जर एखाद्या युजरला स्पेसिफिक एररच हँडल करायचा असेल, ठीक आहे, की तो एरर किती वेळा, याची पर्पज पण बघा कधी होतं. कारण नॉर्मल तुम्ही फक्त जर एक्सेप्शन ठेवला, तर त्याने तुम्हाला फक्त काय होणार आहे, एरर हँडल होईल. पण कुठला एरर किती वेळा आलेला आहे ती तुम्हाला भेटणार का? तो नाही भेटणार. पण तो कुठे भेटेल तुम्हाला? ह्याच्यामध्ये. कारण झिरो डिव्हिजन एरर आला तर तो इथेच जाणार. ठीक आहे. तुम्हाला ते पण दाखवतो. मी तुम्हाला ते लक्षात येईल की एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय. मी थोडंसं हिंटसाठी ते झेड देतो, झिरोचं. म्हणजे कळेल आपल्याला की हा झिरो डिव्हिजन एरर आहे. दुसरा मी देतो टाइप्सचं. ठीक आहे. सो मी ते देतो टाइप, TYP, टाइप्स कोलन स्पेस. आणि बाकी तर हा नॉर्मल एक्सेप्शनचाच आहे. आता जेव्हा मी याला रन करेल, झिरो डिव्हिजनला गेला, एक झिरो डिव्हिजनचा एरर होता. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काउंट करेल की कुठल्या टाईपचे एरर जास्त येतात. तर असे व्हेरिएशन्स करता येतात. बट जो मेन कॉन्सेप्ट आहे ट्राय आणि कॅचचा, तो एवढाच आहे. याच्यामध्येच आपल्याला गोष्टी करायच्या असतात. आणि अपार्ट फ्रॉम दिस, आता जर मी याला टाईप एरर जनरेट करायचं झालं तर तेही करू शकतो आपण. फक्त याचा टाईप आपण चेंज करणार, इथे जाऊ टाईप एरर, आणि मी A+B करतो. मी कोड मध्ये काही चेंज करत नाही. मल्टिपल कॅच आहे. आता एक्सेप्शन कुठे जाईल? डायरेक्टली टाईप मध्ये, राईट. आणि अपार्ट फ्रॉम दिस अजून कुठले कोड? जसे की अजून करा की, आणि अजून एक गोष्ट, जी अगोदर एक्सेप्शन येतो तो आधी फेकला जातो बाहेर, कारण तो पुढे जातच नाही. तोच तर म्हणणं आहे. जसं आपण L=, काही गोष्टी लिहितो मी 1,2,3,4, आणि मी इथे प्रिंट करायचा ट्राय करतो L ऑफ 5th पोझिशन, जे की हायच नाही आपल्याकडे 7th पोझिशनची पण. आता नाही डिव्हिजन एरर येणार, नाही टाईप एरर येणार, तो डायरेक्टली जाईल इंडेक्स ऑफ, जो एक्सेप्शन. ठीक आहे. म्हणून सेफ साईड कधी पण एक्सेप्शन मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण आपण जरी किती स्पेसिफिक करत राहिले, तर असे काय एरर जनरेट होतील ते आपल्याला माहितीच नसतं. ठीक आहे. एवढेच व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये ट्राय कॅच मध्ये, बेस्ट अँड बेस्ट. हे लक्षात आलंय? सो दिस इज ट्राय कॅच. याच्यामध्ये अजून एक कीवर्ड असतो,
तो स्पेशली ट्राय कॅच सोबतच ट्राय एक्सेप्ट सोबतच आलेला असतो, तो म्हणजे फायनली कीवर्ड्स. ऐकलंय फायनली बद्दल कधी? कानावर पडलं असेल जावा मध्ये करताना किंवा कुठल्याही लँग्वेज मध्ये फायनली नावाचा एक कीवर्ड असतो. त्याचा एक वेगळाच पर्पज आहे. तो पर्पज पण आधी आपण सिच्युएशन तशी जनरेट करू, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा का बरं आपल्याला ती गरज आहे ते. ओके. सिंपल थिंग्स. आता मी काय करतो, प्रोग्राम लिहितो एक्सेप्शन हँडलिंगचाच. मी फायनली नावाचं काय करायचं, अज्युम करा तुम्ही ना एका बँकेमध्ये काम करताय किंवा एखाद्या हाय सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करताय. त्या एजन्सीचा पर्पज असा असतो, कुठली पण फाईल तुम्ही जर ऍक्सेस करत असाल का त्याचा लॉग मेंटेन करावा लागतो. ठीक आहे. लॉग मेंटेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठली कोणती फाईल कधी ऍक्सेस झाली, का बरं ऍक्सेस झाली, कोणी ऍक्सेस केली, त्याचा लॉग मेंटेन होतो. खूप साऱ्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये होतं. जर असा तुम्ही प्रोजेक्टवर काम करताय, त्या ठिकाणी तुम्हाला ते लॉग मेंटेन करायचं आहे. ठीक आहे. आता मी जनरल प्रोग्राम लिहितो ऍज युजल. जसं ए इज इक्वल टू 2 लिहिलं मी, 3 लिहिलं किंवा बी इज इक्वल टू सपोज 5 लिहिलं. तो पण सिंगल कोट किंवा आधी सिंपल करतो अँड आन्सर आपण इक्वल टू करू ए प्लस बी. पर्पज समजून घ्या, मला ते लक्षात येईल. राईट. ए प्लस बी लिहिलं, फाईन. इथे काय करणार आपण, पी आर आय एन टी प्रिंट. काय करणार, आन्सर इक्वल टू एवढा एक पार्ट आहे फक्त याच्यामध्ये, मग झालं आन्सर. ठीक आहे. पण मला सगळ्यात शेवटी जाऊन हे करावं लागतं की फाईल ऍक्सेस, की ही फाईल ऍक्सेस झालेली आहे आता सध्यासाठी. ठीक आहे. फाईल ऍक्सेस. ठीक आहे. याच्यात तुम्ही डेट टाइम वगैरे पण टाकू शकता, ते इम्पोर्ट मॉड्यूल्स डेट वगैरे टाकू, ते एक्स्ट्रा करता येईल आपल्याला. पण आता सध्या डेमॉन्स्ट्रेशनचं हा प्रोग्राम रन केला, फाईल ऍक्सेस झाला असं कळालं. ठीक आहे. ते कोणी केलं, काय केलं, जेव्हा तुम्ही लॉग इन सिस्टीम वगैरे बनवणार तेव्हा ते कळून जातं की कुठला युजर लॉग इन होता आणि कधी फाईल ऍक्सेस केली. हा पहिला पर्पज. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की कधी कधी काय होतं, एरर येतो. एरर आल्याने प्रॉब्लेम काय होतो, फाईल ऍक्सेस झालीये, त्याने मे बी काही चेंजेस केले पण असतील, पण तो लॉग मेंटेन झाला का, नाही झाला आहे ना, प्रॉब्लेम आहे. फाईल मेंटेन होणं गरजेचं आहे. लॉग मेंटेन हा कंपल्सरी झाला पाहिजे. म्हणजे हा एक ब्लॅक बॉक्स सारखा असतो. लॉगची गरज काय माहिती, एखादी सिस्टीम जर क्रॅश झालेली असेल तुमची, ती क्रॅश होण्या अगोदर काय पोझिशन होती तो लॉग सांगतो. की लास्ट फाईल तुमची 4:02 ऍक्सेस झाली, त्याच्यापर्यंत ओके होते, त्याच्यानंतर काय आलं तो प्रॉब्लेम आहे. तो लॉग, पण आता होतोय लॉग मेंटेन, नाही होणार. मग आपल्याला बेस्ट काय दिलेलं आपण आता शिकलो रन टाइम एरर हँडल करण्यासाठी, ट्राय आणि कॅच आपल्याकडे आहे. तर आपण काय करणार, सिस्टीमला पूर्ण ट्राय आणि एक्सेप्ट मध्ये क्लोज करून देणार. ठीक आहे. ट्राय आणि कॅच मध्ये जर एनक्लोज मी इथे करतोय, लक्षात घ्या आता, ई एक्स सी ई पी टी एक्सेप्ट, एक्सेप्शनच लिहितो मी, ई एक्स सी ई पी टी आय ओ एन, एक्सेप्शन ऍज काही पण करू शकता, नॉट कंपल्सरी ई. ठीक. मी इथे हा मेसेज कुठे देऊ, मी आता वरती देऊ शकतो, इथे दिलं तर चालेल का, नाही चालेल. पी आर आय एन टी प्रिंट ए. आता रन केलं तर फाईल ऍक्सेस येईल, नाही. एरर तर हँडल झाला पण आलाच नाही फाईल ऍक्सेस. मग आपण याला उठून कुठे टाकू, खाली टाकलं तर येईल ना आता, बरोबर. एरर आला तरी प्रिंट होऊन जाईल, फाईल ऍक्सेस झाला. मग आता एक सेफ साईड वाटलं आपल्याला. ठीक आहे. पण ह्याच्यात पण ट्विस्ट आहे. आता सपोज करा की एरर आलाच नाही, असं कंपल्सरी थोडी दरवेळेस एरर येईल ना. आता एरर आलाच नाही, कुठे गेला फाईल ऍक्सेस, फाईल ऍक्सेस झालाच नाही. प्रॉब्लेम असा आहे, एरर आला तरी काहीच होत नाही, एक्सेप्शन हँडल केला तर एक्सेप्शन आल्यावर फाईल हँडल होतोय, आणि मध्ये एरर नाही आला तर तो काहीच होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला अशी एक काहीतरी सिस्टीम पाहिजे, तो आयदर एरर येऊ न येऊ किंवा फाईल कधी पण ऍक्सेस करा. मग त्याच्यासाठी म्हणून एक ब्लॉग लिहिलेला आहे, तो असतो तुमचा फायनली. फायनली ब्लॉग. ठीक आहे. याचा पर्पज आहे ऑलवेज एक्झिक्यूट. ओके. ऑलवेज एक्झिक्यूट. प्रत्येक सिच्युएशनला ही गोष्ट काय होते तुमची एक्झिक्यूट होते. ठीक आहे. बस एकच यूज आहे.
पण त्याला एवढं घुमून फिरून सांगावं गरजेचं आहे. पण त्याच्या पलीकडे कळत नाही. आता एरर आहे? नाहीये? फाइल ॲक्सेस. परफेक्ट. आता आपण एरर जनरेट करू. फाइल्स. ठीक आहे. तर फायनली ब्लॉग याच्यासाठी बनलेला आहे, की फाईल हा नेहमी लॉग मेंटेन करणं किंवा ऍक्सेस झाला पाहिजे प्रत्येक सिच्युएशनला. तो तुमचा अचीव्ह होतो विथ द हेल्प ऑफ फायनली ब्लॉग. कुठल्याही कीवर्ड्स किंवा गोष्टीचा पर्पज डिफाईन होणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये अशाच गोष्टी तर विचारल्या जातात. एवढं क्लिअर अंडरस्टँडिंग ज्याच्याकडे आहे, की सिंटॅक्स नको सांग. व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट फायनली ब्लॉक? का बरं आणल्या गेल्या? कुठल्या रिअल टाइम वर्डशी तुम्ही कनेक्ट करू शकता? ती त्याला सांगता आलं. तो पण टिकला इंटरव्ह्यूमध्ये. नाही तर प्रोग्राम लिहिणारे भरपूर आहेत. तर चॅट जीपीटी पण लिहून दाखवतो. पण कुठल्या वेळेस कधी वापरायचं ते तर माहिती पाहिजे. तर फायनली ठीक आहे. मग ट्राय एक्सेप्ट मध्ये एवढाच पार्ट आहे. Try and catch is basically used to handle runtime errors, and there are many runtime errors like type error, zero division errors, index out of range errors. ठीक आहे. त्याच वेळी आता फाईल नॉट फाउंड पण एरर असतो. तो आता आपण फाईल हँडलिंग मध्ये बघणारच. एवढं लक्षात आले? परफेक्ट. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट एक्सेप्शन हँडलिंग. लक्षात आलंय? परफेक्ट.